नमस्कार. आज ज्येष्ठ वद्य षष्ठी. आज आपण श्री तुकारामांचा एक अभंग पाहणार आहोत. आपुलिया बळे नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा त्याची. साळुंकी मंजुळ बोलतसे वाणी, शिकविता धनी वेगळाची. काय म्या पामरे बोलावी उत्तरे, परी त्या विश्वंभरे बोलविले. तुका म्हणे त्याची कोण जाणे कळा, वागवी पांगुळा पायावीण. विश्वात घडणारी प्रत्येक घटना ही ईश्वरी प्रेरणेनेच होते. सामान्य माणूसही मोठी मोठी कार्य करून जातो. आपण त्याचे श्रेय त्याला किंवा त्याच्या प्रयत्नांना देतो, पण ते खरे असत नाही. खरी गोष्ट न जाणल्याने अनेक जण अहंकारी बनतात. पण संतांची गोष्टच निराळी असते. ते आपल्या हातून घडलेली प्रत्येक क्रिया भगवंतामुळे झाली असेच मानत आलेत. ते भगवंताची महती गातात, पूजा करतात किंवा मुखाने नाम घेतात. त्यांच्या मागे ही ईश्वरी करुणा, ईश्वरी कृपाच पाहतात. आपले सर्वस्व त्या भगवंताच्या भोवती एकवटलेले संतांना हवे असते. त्याने दिलेले दारिद्र्य असो की छळवणूक असो, ते आनंदाने स्वीकारतात. आपण भगवंताचे झालो म्हटले की वेगळे असे काही राहतच नाही. अष्टौ प्रहर ते भगवंताच्या चिंतनात राहतात. त्यामुळे एका भगवंता व्यतिरिक्त दुसरा कोणताही विचार त्यांच्या मनात उमटत नाही. अर्थात तो विचारही भगवंतामुळेच उमटला असे त्यांना वाटते. तुका म्हणे मज बोलवितो देव, अर्थ गुह्य भाव तोची जाणे. मला भगवंताची प्रेरणाच बोलायला प्रोत्साहन देते. त्यामुळे माझ्या बोलण्यात काही गुह्य भाव असला तर तो मला कळत नाही, तोच जाणतो. बोलविता धनी वेगळाची अशी श्रद्धा असल्याने तुकाराम महाराज आपल्या सगळ्या काव्यकर्तृत्वाचे श्रेय भगवंताला देऊन टाकतात. संत तुकाराम महाराजांची अभंग रचना भरपूर असून त्यातील भाव, काव्य इत्यादी गोष्टी पाहून आपण आज अगदी थक्क होऊन जातो. खरे तर दारिद्र्यात जीवन जगणाऱ्या माणसाची इतकी विचार परिलुप्त आणि भाव संपन्न कविता कशी? त्याला तुकारामांचे उत्तर आहे, माझ्या या प्रतिभाशक्तीच्या स्फुरणामागे माझा पांडुरंगाचा हात आहे. या कवितेतील विद्वत्ता, युक्ती, आशयघनता माझे नाहीत. त्यामागे माझ्या मुखे मज बोलवितो हरी हेच खरे. संत तुकाराम साक्षात्कारी पुरुष होते. त्यांनी आपला अनुभव सांगून टाकला आहे. त्यामुळे हा साक्षात्कारी आत्मानुभवी अभंग झाला आहे. त्यातून उत्कट विठ्ठल भाव प्रकटला आहे. अभंग असा आहे, मी जे काही बोलत आहे ते स्वसामर्थ्याने बोलत नाही. माझी वीणा वास्तविक माझी स्वतःची नाही. तो माझा सखा पांडुरंग माझ्या मुखातून बोलतो. त्याच्याच कृपेने मी बोलत आहे आणि ते बोलणे अभंग होऊन येत आहे. अहो, साळुंकी किती मंजूळ आवाजात गाते, परंतु ही वीणा प्रत्यक्षात तिची असते का? मुळीच नाही. ती वाणी काढणारा धनी हा वेगळाच आहे. तिच्या तोंडून प्रत्यक्ष पांडुरंगच मंजूळ स्वर काढत असतो. मी तर एक क्षुद्र जीव. त्या साळुंकीसारखीच माझी अवस्था. नाहीतर मी पामर इतके प्रासादिक अर्थपूर्ण शब्द कसे काढीन बरे? उपदेशाचे हे बोल विश्वंभरच माझ्या मुखातून बोलतो आणि त्याचेच अभंग होतात. विठ्ठलानेच मला बोलते केले, त्यामुळे त्या अभंगात असलेले रसाळपण, अमृततत्व हे त्याचे आहे. अहो, भगवंताच्या लीला अगाध आहेत, वर्णनातीत आहेत. त्या आपल्याला कशा कळणार? जो जन्माने पांगळा आहे त्याला पर्वत ओलांडण्याची शक्ती या विठ्ठलामुळेच तर आहे. मुकम करोती वाचालम पंगू लंघयते गिरीम अशी किमया करणारा विठ्ठल या तुकारामाकडून कविता करून घेऊ शकणार नाही का? प्रतिभाशक्ती, ईश्वरी प्रसाद मानणारे तुकाराम आपली भूमिका अत्यंत विनयाने आणि नम्रपणे मांडतात. शिवाय हा अनुभव एका साक्षात्कारी संताचा आहे. त्यामुळे भगवंताची प्रेरणाच त्यांना सर्वोच्च वाटते. नवती माझे बोल अवघे करीतो विठ्ठल असे ते म्हणून जातात. धन्यवाद. मी पल्लवी कुलकर्णी. नमस्कार.